नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे NMMS डिसेंबर 2022 ह्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पेपर क्रमांक 2 मधील अत्यंत महत्त्वाचा असलेला जो विषय आहे तो गणित आहे. कारण ह्या गणिताला आपल्याला एकूण 20 मार्काचे 20 प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला माहित आहे की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. म्हणजे ही परीक्षा बहुपर्यायी असते आणि 4 पैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. मग आता आपल्याला करायचं काय मित्रांनो, आपल्याला आता गणित आणि याच्यामध्ये गणितामध्ये 2 विभाग असतात, विभाग 1 आणि विभाग 2. तर आपल्याला काय करायचं आहे, गणित याच्यामध्ये प्रकरण पहिलं पाहायचं आहे, परिमेय व अपरिमेय संख्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या परिमेय व अपरिमेय संख्यांचं जे बेसिक आहे ते आपण बघितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की NMMS परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्न कसे सोडवायचे असतात हे आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या डाऊट्स सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि बघूयात प्रश्न पहिला काय दिलंय पहा. वर्गमुळात 19 काय दिलं रे बाब्या, वर्गमुळात 19 ही अपरिमेय संख्या आपल्याला दिले. वर्गमुळात 19 ही अपरिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे हे आपल्याला काढायचं आहे, ओळखायचं आहे. मग बघा, 18 आणि 19च्या दरम्यान आहे का, पुन्हा 19 आणि 20च्या दरम्यान आहे का, पुन्हा 4 आणि 5च्या दरम्यान आहे का, पुन्हा 5 आणि 6च्या दरम्यान आहे का, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. कुठे जाऊ नका, प्रश्न सोपा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा आता वर्गमुळात 19 काय भानगड आली सर पहा. आता आपल्याला माहित आहे परिमेय आणि अपरिमेय संख्यांमध्ये काय काय भानगडी असतात पहा. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपण m/n म्हणजे अशा प्रकारच्या रूपात लिहू शकतो. बघा 1/2 ही परिमेय संख्या आहे, आपल्याला माहित आहे. पुन्हा जर मी तुम्हाला दिलं -5/4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आपण कशाला म्हणतो, ज्या संख्या m/n रूपात लिहिता येतात. म्हणजे काय, वरती आणि खाली म्हणजे ह्याला आपण n मानू, ह्याला n मानू, अशा रूपात लिहिता येतात. म्हणजे अपूर्णांकी रूपात समजून घ्या, त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. पण आता मला तुम्ही सांगणार 5 ही परिमेय संख्या आहे का, तर आहे. कारण ह्याला आपण कोणत्या पण संख्येला आपण छेदस्थानी काही दिलेलं नसेल तर 1 लिहू शकतो. म्हणजे ह्या 5ला आपण लिहू शकतो 5/1. म्हणजे 5चीच किंमत असते मित्रांनो 5/1. कळालं असेल तुम्हाला. मग आता अजून तुम्हाला मी संख्या दिली -3, तर -3 परिमेय संख्या आहे का, तर आहे. -3ला आपण लिहू शकतो -3/1 म्हणजे ही परिमेय संख्या आहे. अशा प्रकारे आपण परिमेय संख्या ओळखू शकतो. तर आपल्याला आता ह्या परिमेय संख्या झाल्यात, आपल्याला अपरिमेय संख्या काय असतात ते अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण हा प्रश्न सॉल्व करू शकत नाही. तर बघा मित्रांनो, अपरिमेय संख्या काय असते तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. अपरिमेय संख्या काय भानगड असते बाबा, तर बघा अपरिमेय संख्या काहीच नसते. पहा आता आपल्याला माहित आहे 1चा वर्ग किती असतो, 1चा वर्ग 1च असतो 100%. हां, डाऊट आहे का तुम्हाला. वर्ग कसं काढतो आपण, त्या संख्येने त्याच संख्येला गुणायचं, त्याच संख्येने त्यालाच गुणायचं, त्याला आपण म्हणतो वर्ग. म्हणजे आपलंच तोंड आपण आरशात पाहायचं, आपलंच दिसते, ह्यालाच गुणाकार म्हणायचं. म्हणजे त्याचा गुणाकार करायचा म्हणजे काय, 1ला 1 गुणायचं म्हणजे काय असेल 1. म्हणजे 1चा गुणाकार स्वतःसोबत काय येणार, 1च येणार. म्हणजे ह्याला वर्ग म्हणतो. वर्ग म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं असते, त्याला आपण वर्ग म्हणतो. म्हणजे 1 × 1 म्हणजे कधी पण 1 असते. म्हणजे 1चा वर्ग किती असतो, 1. पुन्हा आपल्याला 2चा वर्ग समजून घ्यायचा का. पहा 2चा वर्ग काय असतं, मग 2 तुम्हाला दिलेला आहे म्हणजे 2चा वर्ग काय असेल, म्हणजे 2 × 2 करायचे, 2ला 2 गुणा, किती होतात 4. झालं बाब्या. बघ पुढं आता तुला 3चा वर्ग करायचं रे. 3चा वर्ग काय असते, मग 3 × 3, 3 × 3 म्हणजे 9. म्हणजे 3चा वर्ग किती आला रे, 9. 4चा वर्ग काय करायचं बाब्या, 4चा वर्ग काय म्हणजे 4 × 4 करायचे, किती होतील रे 16. पुन्हा 5चा वर्ग करायचा तुला, म्हणजे 5चा वर्ग म्हणजे काय, 5 × 5 म्हणजे किती 25. 6चा वर्ग काय, तर 6चा वर्ग म्हणजे 6 × 6 म्हणजे किती रे बाब्या 36. पुन्हा 7चा वर्ग करायचा आहे म्हणजे 7 × 7 म्हणजे किती 49. पुन्हा 8चा वर्ग करायचा आहे म्हणजे 8 × 8 म्हणजे 64.
तर अशा प्रकारे वर्ग असतात. पुन्हा जर तुम्हाला 9चा वर्ग करायचा असेल तर ते 81 असते, कारण 9 गुणिले 9 81 असते. पुन्हा 10चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 करायचे, किती होतात 100. तर अशा प्रकारे आपल्याला वर्ग माहीत आहे, काढता येते. 1 पासून 10 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठच असणं महत्त्वाचं आहे. 10चा वर्ग म्हणजे 10ला 10 गुणायचं, 10 10 100. 9चा वर्ग म्हणजे 9 9ला गुणायचं, 9 9 81. 8चा वर्ग म्हणजे 8ला 8 गुणायचं, 8 8 64. 7चा वर्ग म्हणजे 7ला 7 गुणायचं, 7 7 49. 6चा वर्ग म्हणजे 6ला 6 गुणलं ना आपण इथं 36 व्हायले बाब्या. तर अपरिमेय संख्या काय असते सर माहीत आहे तुम्हाला? बघा आता ह्या चिन्हाला आपण काय म्हणतो? ह्या चिन्हाला आपण वर्गमुळाचं चिन्ह म्हणतो. ह्या किंवा याला करणी पण म्हणतात, ते नवीला शिकणार तुम्ही, आता नाही. तर ह्याला वर्गमुळाचं चिन्ह म्हणतात, माहीत आहे तुम्हाला? तर मला सांगा, ह्याच्यामध्ये जर मी लिहिलं बाबा 4, तर मला 4चं वर्गमूळ काढायचं असते बेटा. काय? 4चं वर्गमूळ. आता मला सांगा, हे वर्गमुळात 4 असते म्हणजे काय असते बाबा? वर्गमुळात 4 म्हणजे हे 4 कोणाचा तरी वर्ग आहे. मला सांगा 2 गुणिले 2 तुम्ही केलं तर किती येतं रे? 2 गुणिले 2 म्हणजे 4. म्हणजे ह्या 4ला मी 2ला 2 सोबत गुणल्यावर 4 यायलं, म्हणजे काय येणार? वर्गमुळात 4 म्हणजे 2 असते. समजलं असेल तुम्हाला? म्हणजे ह्या 2 गुणिले 2 म्हणजे 4 असते, 2चा वर्ग 4 असते, मग 4चं वर्गमूळ 2 असते. बघा 2चा वर्ग आपण 4 लिहिलं म्हणजे 4चं वर्गमूळ किती असेल? 2. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं इथं वर्गमुळात 9 म्हणजे 9 कितीचा वर्ग आहे? हो बघा 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 तुम्ही केलं तर 9 येते. म्हणजे 9चं वर्गमूळ किती असणार बेटा? 9चं वर्गमूळ असणार 3. म्हणजे 9चं वर्गमूळ आला आपल्याकडे 3. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं इथं 25चं वर्गमूळ सांगा. 25 कितीचा वर्ग आहे? 25 5चा वर्ग आहे, म्हणजे 25चं वर्गमूळ 5 असते. हे आपल्या लक्षात ठेवायचं. समजलं असेल तुम्हाला? वर्गमूळ आणि वर्ग काय असते? वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणायचं, आणि वर्गमूळ म्हणजे काय? ती संख्या कोणाचा तरी वर्ग असते. मग वर्गमूळ काढायचं म्हणजे ती संख्या कोणाचा वर्ग आहे हे शोधायचं आणि ते लिहायचं. पहा मी तुम्हाला जर दिलं वर्गमुळात 64 दिलं तर 64 कितीचा वर्ग आहे? हो 8चा वर्ग आहे. 8चा वर्ग 64. 64चं वर्गमूळ किती असेल तुम्ही सांगायचं, उत्तर असेल आपलं 8. तर अशा प्रकारे आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ समजलेलं आहे. बघूयात पुढं आता अपरिमेय संख्या कशी ओळखायची आणि काय भानगड असते. पहा आता आपल्याला समजून घ्यायचं बेटा की अपरिमेय संख्या काय असते. पण तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ क्लिअर झालं की नाही? हो झाला असेल. मग मला सांगा, आता वर्गमुळामध्ये जर मी 1 लिहिलं तर 1चं वर्गमूळ किती असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे बघा 1चा वर्ग आपण किती लिहिलेला आहे? 1. म्हणजे 1चा वर्गमूळ किती असेल? वर्गमुळात 1 म्हणजे 1, कारण 1चा वर्ग 1 असते म्हणजे 1चं वर्गमूळ 1 असेल. पुन्हा मला सांगा वर्गमुळात जर मी 4 लिहिले तर 4 कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग 4 आहे, म्हणजे 4चं वर्गमूळ किती असेल? 2 असेल. 4चं वर्गमूळ 2 असेल ना. पुन्हा मी लिहिलं वर्गमुळात 2. आता प्रॉब्लेम आला. पहा हे तुम्हाला कन्फ्यूज होऊ नका. वर्गमुळात 2, मला सांगा 2 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? नाही. तुम्ही कोणत्याही संख्येनं गुणा, 2 वर्ग येत नाही. हे बघा 2चा वर्ग 4 आहे, पण 2 कोणाचा वर्ग नाही. 2 एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणल्यावर 2 येते का? नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल 2ला 1ने गुणल्यावर 2 येते. अरे पण त्या संख्येला त्या संख्येला गुणायचं आहे. 2ला 2ला गुणल्यावर 4 होते, 1ला 1ला गुणल्यावर 1 येते. म्हणजे 2 ही संख्या कोणाचा वर्ग नाही आहे. बघा वर्ग संख्या कोणत्या असतात पहा. 1 वर्ग संख्या आहे, 4 वर्ग संख्या आहे, 9 वर्ग संख्या आहे, 16 वर्ग संख्या आहे, 25 वर्ग संख्या आहे, 36 64 81 49 आणि 100 ह्या सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे त्या कोणाचा तरी वर्ग आहे, पण 2 कोणाचा वर्ग नाही. हे बघा 1 ते 100 पर्यंत फक्त ह्या एवढ्या 10 संख्याच पूर्ण वर्ग आहेत. 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 25 36 49 64 81 आणि 100 या फक्त 10 संख्या 1 पासून 100 पर्यंत पूर्ण वर्ग आहे. म्हणजे त्या कोणाचा तरी वर्ग आहे. बाकीच्या सगळ्या संख्या पूर्ण वर्ग नाही आहेत, म्हणजे त्या कोणाचाच वर्ग नाही आहेत. आता तुम्ही म्हणसाल समजा आता मी घेतलं 99 कोणाचाच वर्ग नाही, कारण आपण त्या संख्येने त्या संख्येला गुणल्यावर 99 येत नाही. 100 येते, 64 येते, 36 येते, 25 येते, 16 येते, 81 येते, 49 येते, पण 99 येत नाही बाबा. 2 पण येत नाही. सांगा बरं मला 2 कोणाचा वर्ग आहे का? नाही. मी तुम्हाला म्हणतोय ना 1 पासून 100 पर्यंत फक्त 10 पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 1 4 9 16 25 36 64 49 81 आणि 100, पण 2 पूर्ण वर्ग संख्या नाही. मग आता मी ह्याला वर्गमुळात लिहिलं बापू, वर्गमुळात 2 लिहिलं. काय लिहिलं? वर्गमुळात 2. मग वर्गमुळात 2 कोणाचा वर्ग नाही आहे का? नाही. म्हणजे वर्गमुळात 2 कोणती संख्या झाली आपली? अपरिमेय संख्या झाली. समजलं असेल तुम्हाला? वर्गमुळात 2 काय झाली बाबा? अपरिमेय संख्या झालेली आहे. मग अशा संख्या आपण भरपूर सांगू शकतो. तुम्ही सांगणार आता बघा वर्गमुळात 4 अपरिमेय संख्या आहे सर. अरे शेंबड्या,
वर्गमुळात 4 अपरिमेय संख्या आहे. कशावरून आहे मला सांग. 4 कोणाचा वर्ग नाही आहे का? आहे. 2चा वर्ग आहे सर. मग ह्या वर्गमुळात 4च्या जागी आपण 2 लिहू शकतो ना. मग 2चा वर्ग 4 आहे. मग 4 पूर्ण वर्ग संख्या आहे. ते वर्गमुळात घेतलं त्याचं उत्तर काय येते? परिमेय संख्या येते. म्हणजे वर्गमुळात 4 सुद्धा परिमेय संख्या आहे. वर्गमुळामध्ये अशी संख्या घ्यायची जी पूर्ण वर्ग नाही, ती अपरिमेय असते. आता बघा, वर्गमुळात जर मी तुम्हाला 3 सांगितलं तर वर्गमुळात 3 अपरिमेय संख्या आहे. कशावरून? कारण 3 कोणाचाच वर्ग नाही. म्हणजे वर्गमुळात 3 अपरिमेय संख्या आहे. पुन्हा मी सांगितलं वर्गमुळात 5 जर घेतलं तर 5 कोणाचाच वर्ग नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या, ही अपरिमेय संख्या आहे. मी घेतलं वर्गमुळात 9 तर ही अपरिमेय संख्या नाही, कारण 9 3चा वर्ग हा, याचं उत्तर 3 येते. 3 परिमेय संख्या आहे. समजलं असेल तुम्हाला. बघूयात पुढं. आता तुम्हाला कळलं अपरिमेय संख्या काय असते. पण आपल्याला इथं प्रश्न दिला आहे वर्गमुळात 19 ही अपरिमेय संख्या कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. आता ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे. तर बघा, आपल्याला तर ह्या संख्या सगळ्या परिमेय दिल्या. मग ह्यापैकी कोणत्या 2 परिमेय संख्याच्या दरम्यान अपरिमेय संख्या असेल? कसं ओळखायचं? बघा, सोपं आहे. कसं ओळखायचं? लई सोपं आहे बेटा. बघा कसं ओळखायचं. मग आपण सोडूया. चला सॉल्व करायचं आहे आपल्याला हे प्रश्न. तर लई सोपं आहे. कसं येणार आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सुरुवातीला विचार काय करायचा आपल्याला. वर्गमुळात तुम्हाला 19 दिलेला आहे आणि ही संख्या कोणत्या 2 संख्यांच्या दरम्यान आहे हे आपल्याला काढायचं आहे. 2 परिमेय संख्येच्या दरम्यान. मग 18 आणि 19 घेणार का? बघूयात. 18 आणि 19 घेऊ शकतो आपण. चला 18 आणि 19 घ्या. तर ह्या 2 संख्याच्या दरम्यान असेल का? तर ही संख्या तर वर्गमुळात आहे. मग ह्या 18 बाहेर दिलंय. मग 18 कोणाचं वर्गमूळ आहे? बघा, 18 कोणाचं वर्गमूळ आहे? तर मी लिहू शकतो ह्याला वर्गमुळात 324. 324चं वर्गमूळ 18 आहे. आता मी हे वर्गमुळात 19 दिले ना आपल्याला, म्हणून हे 18चं वर्ग, हे 18 कोणाचा तरी वर्ग आहे, म्हणजे कोणाचं तरी वर्गमूळ आहे. मग ह्या 18ला आपण लिहू शकतो वर्गमुळात 324, कारण 324चं वर्गमूळ 18 असते. 18चा वर्ग 324 असते. मग या 19ला मी लिहू शकतो वर्गमुळात 361. मग मला सांगा, ते वर्गमुळात 324 आणि वर्गमुळात 361च्या दरम्यान वर्गमुळात 19 येते का? हो. या दोन्ही संख्या ज्या आहेत ह्या 19 पेक्षा मोठ्या आहेत. मग दरम्यान म्हणजे काय की 19 समजा, आता आपल्याला माहित आहे 17, 18 आणि 19 म्हणजे 18 ही संख्या 17 आणि 19च्या दरम्यान आहे, म्हणजे दोघांच्या मधात येते, म्हणून आपण त्याला दरम्यान म्हणतो. पण इथं सांगा 18 जे लिहिलं आपण ते वर्गमुळात 324 लिहिलं, कारण 18 324चं वर्गमूळ आहे. आणि पुन्हा इथं वर्गमुळात दिलं म्हणून बरं, पुन्हा 19 दिलंय आपल्याला, 361चं वर्गमूळ 19 असते. मग मला सांगा 324 आणि 361 ह्या 2 संख्यांच्या दरम्यान 19 येऊ शकत नाही, कारण वर्गमुळात म्हणजे 19 कशी येणार? 19 तर खूप लहान संख्या आहे ती दोन्हीपेक्षा, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं येणार नाही. ऑप्शन नंबर 1 कधीच येणार नाही. मग आता 2 बघायचं आपल्याला. ऑप्शन नंबर 2 चेक करून बघूया. चला काय दिले तुम्हाला? 19 आणि 20 ह्या 2 संख्यांच्या दरम्यान वर्गमुळात 19 येणार का? मग मला सांगा 19 तर परिमेय संख्या, याला तुम्हाला वर्गमुळात लिहावं लागेल. म्हणजे कसं लिहायचं? 19 कितीचा वर्गमूळ आहे? 361चं वर्गमूळ आहे. म्हणजे ह्याला लिहायचं वर्गमुळात 361 आणि हे जे 20 आहे 20 400चं वर्गमूळ आहे. 20 कितीचं वर्गमूळ आहे? 20 आहे बेटा 400चं वर्गमूळ. म्हणजे मला सांगा आता हे जे वर्गमुळात 19 आहे ते वर्गमुळात 361 आणि वर्गमुळात 400च्या दरम्यान येऊ शकत नाही, कारण 361 आणि 400 कुठं आणि 19 कुठं? मग ऑप्शन नंबर 2 पण नाही येणार. आता ऑप्शन नंबर आपल्याला बघायचं बेटा 3रं येणार का? मग बघूया 3रं काय आहे? 4 आणि 5च्या दरम्यान आहे का? तर मला सांगा. बघा, तर आपण काय करणार आता? 4ला लिहू शकतो आपण काय? 4 कोणाचं वर्गमूळ आहे? 4 16चा वर्गमूळ आहे, कारण 4चा वर्ग 16 आहे. आपल्याला वर्गमुळात संख्या दिली म्हणून आपण ह्याला वर्गमुळात लिहिलो. मग 4ला आपण लिहू शकतो वर्गमुळात 16. चला, आणि पुन्हा आपण 5ला लिहू शकतो वर्गमुळात 25. मग मला सांगा वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 25 आहे, म्हणजे 16 आणि 25च्या दरम्यान 19 100% येते. म्हणजे वर्गमुळात 16 नंतर येणारी संख्या कोणती असेल? वर्गमुळात 17, नंतर वर्गमुळात 18 येईल, नंतर वर्गमुळात 19 येईल, असं करत करत वर्गमुळात 25 येईल. म्हणजे आपण सांगू शकतो वर्गमुळात 19 वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 25च्या दरम्यान आहे, म्हणजे 4 आणि 5च्या दरम्यान आहे. म्हणजे ऑप्शन नंबर आपलं 3rd जे आहे, 3रं ऑप्शन आपलं 1 मिनिट 3रं ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजे 3रं पर्याय आपलं बरोबर आहे आणि आपल्याला भेटते 1 मार्क. अशा प्रकारचे हे गणित असतात. सोपं आहे, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करायचा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि कधीही गिव अप करायचं नाही. मला एखादी गोष्ट येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा प्रयत्न करा. खूप सोपं असते, अवघड नसते. जगात सगळ्याच गोष्टी जर सोप्या असत्या तर सगळ्यांनी केल्या असत्या ना. म्हणून काही गोष्टी अवघड असतात पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% समजणार आणि तुम्ही करू शकणार. पण आपल्याला हार मानायची नाही. मला येत नाही म्हणून सोडून द्यायचं नसते. हा झाला आपला प्रश्न पहिला. बघूयात दुसरा प्रश्न कसा असेल ते. चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक दुसरा. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार. काय प्रश्न दुसरा आलाय पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. दशांश रूप खंडित म्हणजे काय असते समजून घ्या. पहा, समजा आता आपल्याकडे परिमेय संख्या तर तुम्हाला माहित आहे. मी संख्या घेतली बेटा 2/5. तर काय करायचं, दशांश रूप खंडित आहे की अखंड आवर्ती आहे हे कसं ओळखायचं. एखाद्या परिमेय संख्येचे दशांश रूप दोन प्रकारचे असतात. एक असते खंडित आणि एक असते अखंड आवर्ती. मग 2/5 आहे म्हणजे आपल्याला काय करायचं असते, ह्या 2ला 5ने भागायचं असते. मग मला सांगा 2ला 5ने भागायचं म्हणजे काय करायचं. 2ला 5ने पूर्ण भाग जात नाही कारण 2 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे म्हणजे शून्याचा भाग बसणार. 2 मधून 0 गेल्यावर राहणार किती, फक्त 2. म्हणजे आपण काय करणार, दशांश चिन्ह वरती देणार आणि खाली 0 घेणार. म्हणजे खाली झाले 20. या 5ने 20ला भाग जाते म्हणजे 5 चोक किती होणार, 5 चोक होणार बेटा 20. म्हणजे 20 मधून 20 गेल्यावर 0 राहणार आणि दशांश रूप काय येणार 0.4. म्हणजे 2/5 दशांश रूप किती असेल 0.4. म्हणजे इथं काय झालं, भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, बाकी 0 आलं. म्हणजे 2/5 दशांश रूप खंडित आहे म्हणतो आपण. आणि पुन्हा मी एक संख्या घेतली, सपोज इथं 1/3. तर आपल्याला 1/3 दशांश रूप काढायचं म्हणजे काय करायचं असते पहा. ह्या 1ला आपल्याला 3ने भागायचं असतं. मग आपण काढणार बघा, 1ला 3ने भागायचं असते म्हणजे काय करायचं, 1ला 3ने भागायचं. तर 1ला 3ने भाग जात नाही सर, कारण 1 3 पेक्षा लहान संख्या आहे, शून्याचा भाग बसतो. 1 मधून 0 गेल्यावर 1 राहतं. पुन्हा वरती मी दशांश चिन्ह देणार, खाली 0 येणार. मग 10ला 3ने भागायचं म्हणजे किती होणार, 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेल्यावर किती राहणार, 10 मधून 9 गेल्यावर 1 राहणार. पुन्हा 0 घेणार, पुन्हा 3 त्रिक 9. पुन्हा 10 मधून 9 जाणार तर किती राहणार 1. पुन्हा 0 घेणार, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9 घेणार. म्हणजे अशा प्रकारे एक एक अंक रिपीट व्हायला आहे. म्हणजे इथं 1/3 दशांश रूप असेल 0.333333 रिपीट होत आहे. म्हणजे भागाकाराची क्रिया संपतच नाही, चालूच आहे पण अंक रिपीट व्हायला, हा 3 रिपीट व्हायला आहे. म्हणजे अशा प्रकारच्या दशांश रूपाला आपण काय म्हणतो, अखंड आवर्ती म्हणतो. अखंड आवर्ती म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण संपतच नाही. मग याला आपण काय म्हणणार, अखंड आवर्ती म्हणणार. मग आता आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करायचे. किती ऑप्शन दिलेत आपल्याला, 4. काय दिले, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. खंडित आहे म्हणजे दशांश रूप खंडित आहे म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण होते, पूर्ण भाग जाते. मग आपण काय करणार बेटा बघा, पहिलं ऑप्शन दिलंय 4.1/8. काय दिलंय बेटा, 4.1/8 आहे. आता आपण ऑप्शन 1 कडून जाणार. ऑप्शन 1 जर आपलं उत्तर आलं तर आपण बाकीचे 3 ऑप्शन बघणारच नाही, आपला वेळ वाया घालवणार नाही. मग ऑप्शन पहिला काय दिले तुम्हाला, 4.1/8. म्हणजे मला सांगा 4.1/8 ही संख्या जी आहे ती कोणत्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. याला आपल्याला भाग तर द्यायचा आहे. मग त्याला अगोदर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे काय करायचं, या 8 ने 4ला गुणायचं, 8 गुणिले 4 करा, अधिक हे 1 लिहा, भागिले 8 म्हणजे काय होणार पहा, 8 चौक 32, 32 आणि 1 33, 33 भागिले 8 करायचं म्हणजे काय करायचं, या 33ला आपल्याला 8ने भागायचं म्हणजे 8 चौक 32 होतात. 33 मधून 32 गेल्यावर राहतं किती, 1 आलं, 1 राहिलं. पुन्हा दशांश चिन्ह द्या, खाली 0 वाढवा. आता 8च्या पाड्यामध्ये 10 येत नाही पण 8 येते म्हणजे 8 1 8 होणार, 8 1 8. 10 मधून 8 गेल्यावर 2 राहतं. पुन्हा 0 वाढवा म्हणजे 8च्या पाड्यामध्ये 20 नाही येत पण 16 येते म्हणजे 8 2 16 होणार. पुन्हा 20 मधून 16 गेल्यावर 4 राहणार, पुन्हा 0 घेणार. मग आता मला सांगा 8 पंचे 40 होणार. मग 40 मधून 40 मायनस करायचे, राहिले किती 0 0. म्हणजे आपण म्हणू शकतो काय की 4.1/8 दशांश रूप काय असेल बेटा, ते असेल 4.1/8 दशांश रूप असेल 4.125. म्हणजे भागाकाराची क्रिया संपली, बाकी 0 आलं. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं करेक्ट आहे. आता ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर
एक मिनिट, ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर बरोबर आहे. मग आपण बाकीच्या ऑप्शनकडे जायचं का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे, बाकीच्या ऑप्शनकडे आपल्याला जायचं नाही. अशा प्रकारे आपला हा प्रश्न दुसरा पण संपला आहे. बघूयात प्रश्न तिसरा. चला, चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 3. तर प्रश्न तिसरा काय दिलाय बाबा? वर्गमुळात 6.25 ही ऑप्शन नंबर 1 दिलाय 2 आणि 3 ह्यांच्या मधली परिमेय संख्या आहे. ऑप्शन नंबर 2 दिलंय पूर्णांक संख्या आहे. ऑप्शन नंबर 3 दिले आपल्याला परिमेय संख्या आहे का, आणि ऑप्शन नंबर 4 दिले आपल्याला 7 पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे का, हे आपल्याला चेक करायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करणार रे बाब्या? अगोदर बघ, हे 6.25 काय भानगड आहे सर? 6.25 ला मी लिहू कसं? बघ, आता समजा आता माझ्याकडे संख्या असेल बेटा 7/10, तर आपल्याला काय पाहिजे? छेदस्थानी 10, 100, 1000 अशा संख्या बनवायच्या आपल्याला. छेदस्थानी काय पाहिजे बेटा? 10 पाहिजे, 100 पाहिजे, 1000 पाहिजे, अशा संख्या आपल्याला बनवायचं. म्हणजे आपल्याला ह्या संख्या दशांश अपूर्णांकातील संख्या आपल्याला अशा रूपात लिहायला सोपं जातं. मग बघा, हे 7/10 आहे म्हणजे काय आहे बेटा? खाली 10 आहे, 10, 100, 1000 पैकी तर 10 आहे. मग या 7/10 ला मी कसं लिहिणार? बघा, 7/10 ला तुम्ही कसं लिहिणार? तर खाली एक 0 आहे, वरती एक अंक आहे. जेव्हा खाली एक 0 आणि वरती एक अंक असतं तेव्हा काय करायचं? 0 लिहायचं आणि पॉईंट द्यायचं आणि वरची संख्या लिहून टाकायची. काय लिहिलं आपण? 0.7. पुन्हा आपल्याला संख्या दिली अशी 5/10, तर आपल्याला काय करायचं? खाली एक 0 आहे, वरती एक अंक आहे, म्हणून 0 लिहायचं, पॉईंट द्यायचं आणि 5 लिहायचं. आता बघा, वरती मी 23 घेतले आणि खाली 100 घेतले. मला सांगा, खाली 2 0 आहे, वरती 2 अंक आहे. जेव्हा खालचे शून्यांचे अंक आणि जेवढे शून्य असतील तेवढेच अंक वरती असतील तर काय करायचं? 0 लिहायचं, पॉईंट द्यायचं आणि 23 लिहायचं. सर, हे तर आम्हाला कळालं. मग सर, जेव्हा वरती अंक जास्त आणि खाली 0 कमी तेव्हा काय करायचं? बघ रे बाब्या, लक्ष दे. बघा, आता इथं तुम्हाला दिलंय 23/10. मग आता इथं प्रॉब्लेम आहे सर. काय प्रॉब्लेम आहे? 23/10 मध्ये तुम्ही इथं म्हणला 23/100 म्हणजे खाली जेवढे शून्य तेवढेच अंक वरती होते, पण इथं खाली एकच शून्य आहे, वरती 2 अंक आहेत. मग काय करायचं? जेव्हा शून्यांची संख्या वरच्या संख्येपेक्षा कमी असते, म्हणजे वरच्या अंकांपेक्षा कमी असते, इथं किती आहे? 2, इथं किती? 0 आहे, 1, वरती अंक 2 आहेत. मग वरची संख्या ॲज इट इज लिहायची 23. खाली 0 किती आहे रे बाबा? एकच आहे, म्हणून उजव्या बाजूकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे 2.3. समजलं का? आता पुन्हा मी तुम्हाला सांगितलं इथं 12 तुम्हाला दिलंय 10, तर काय करायचं? खाली एक शून्य आहे, वरती 2 अंक आहेत, म्हणजे वरची संख्या ॲज इट इज लिहायची 12 आणि खाली 0 किती आहे? 1 आहे, म्हणजे उजव्या बाजूकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह. आन्सर युअर आन्सर इज 1.2. पुन्हा आपण घेतलं बाबा 252/100 म्हणजे 252/100 म्हणजे वरती अंक 3, खाली शून्य 2, म्हणजे तू काय करणार? 3 अंक आहे, खाली 2 शून्य आहे, म्हणजे 252 लिहिणार आणि खाली 0 किती आहे? 2 अंक किती आहेत? वरती 3, म्हणजे 2 अंक सोडून दशांश चिन्ह 2.52 आपला आन्सर आहे. समजलं? म्हणजे जेव्हा आता कधी कधी काय होतं बाबा, अशा प्रकारची संख्या येते 3/100, खाली 2 शून्य, वरती अंक एकच. मग काय करायचं सर? खाली जेवढे शून्य आहेत तेवढे अंक वरती बनवायचे, कमी असले तर. मग मला सांगा, खाली 2 0 आहे, वरती अंक एकच आहे, म्हणजे वरती अंक 2 अंकी संख्या बनवायची, म्हणजे शून्याच्या इकडं 0 वाढवायचा डाव्या बाजूला, फरक पडत नाही, ते 3च असते. 0 3 म्हणजे 3च असते. मग आता मला सांगा, खाली 2 0 वरती 2 अंक, जेव्हा शून्यांची संख्या अंकांच्या संख्या एवढी असते, म्हणजे खाली 2 शून्य वरती 2 अंक, तेव्हा आपण काय करायचं? 0.03 लिहून टाकायचं. 0.03 आपला आन्सर आहे. अशा प्रकारे आपण एखाद्या व्यवहारी अपूर्णांकाचं, म्हणजे याला आपण म्हणतो व्यवहारी अपूर्णांक, ह्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक, अशा प्रकारच्या संख्या आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहिता येते आणि दशांश अपूर्णांकातील संख्या आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात लिहिता येते. बघा, आता ह्यात वर्गमुळात 6.25 आहे, याचा वर्गमूळ आपल्याला माहित नाही, पण 625 वर्गमूळ तुम्हाला माहित आहे किती असते? 25. मग ते 6.25 वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला अगोदर पहिली गोष्ट भानगड करायची काय? पहा, अगोदर समजून घ्या. आपल्याला काय दिलंय इथं? बघा, आपल्याला दिलंय बेटा 6.25 दिलेलं आहे ना. सपोज दुसरी संख्या असू द्या, तुम्हाला दिलंय 3.2, तर ह्याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं, म्हणजे कसं लिहायचं सर? बघा, m/n किंवा a/b रूपात 3.2 आहे ना, तर 3 ला 32 ला 32 लिहून टाका, भागिले. मला सांगा, इकडून दशांश चिन्ह किती अंक सोडून आहे? 1 अंक सोडून. 2 नंतर इकडून आहे ना, उजव्या बाजूकडून 1 अंक सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणून खाली 10 लिहायचे. याला आपण असं लिहू शकतो 32/10 3.2 ला. पुन्हा आपल्याला दिलं बाबा 23.5, तर ह्याला काय करायचं? 23 235 लिहून टाकायचे आणि उजव्या बाजूकडून अंक मोजायचे. 1 अंक सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणून खाली 10 लिहायचे. 235/10. पुन्हा आपल्याला लिहिता येतात 3 2 5 6
म्हणजे 32.56 तुम्हाला दिले तर काय करायचे 32.56 लिहून टाकायचे आणि मला सांगा उजव्या बाजूकडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून ह्याला आपण लिहू शकतो 100. 32.56 भागिले 100 अशा प्रकारे आपल्याला कोणतीही संख्या दशांश अपूर्णांकात दिली असेल त्याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात लिहिता येते रे बाब्या. मग आता बघा आपल्याला काय करायचं अगोदर ह्या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं म्हणजे m/n किंवा a/b रूपात लिहायचं. तर कसं लिहिणार बघा आता लिहिणार तू लिहिणार आजपासून कधी पण आपल्याला लिहायचं आहे अगोदर 6.25 दिलेला आहे याला अगोदर व्यवहारी अपूर्णांकात लिहायचं म्हणजे m/n रूपात लिहायचं. 6.25 आहे ना त्याला लिहिशील तू 625 लिहिलं आपण 625 भागिले. आता उजव्या बाजूकडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून खाली आपण किती लिहिणार 2 अंक सोडून आहे म्हणून 100. 1 अंक सोडून असलं तर 10 लिहितो. मग ह्या 6.25 ला आपण लिहू शकतो 625 भागिले 100. मग आपल्याला हेच तर काढायचं आहे याची किंमत काढा अगोदर. वर्गमुळात 6.25 आहे याला मला लिहिता येते बेटा वर्गमुळात 625 भागिले वर्गमुळात 625 भागिले 100 वर्गमुळात 625 भागिले 100. आता हे वर्गमुळात आहे आणि हे वर्गच चिन्ह आहे म्हणजे ह्याला आपल्याला काय करता येते हे वर्गमुळातच लिहा. 625 कितीचा वर्ग असतो हो 25चा वर्ग असतो 25चा वर्ग भागिले 100 कितीचा वर्ग असतो बेटा 10चा वर्ग. मग आता दोघांचा वर्ग आहे आणि हे वर्गमूळ आहे हे आणि हे वर्ग कॅन्सल होते म्हणजे काय येणार 25 भागिले 10. मग मला सांगा 25 भागिले 10 व्यवहारी अपूर्णांकात आलं याला आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करता येईल 25 ला 25 लिहायचे खाली 0 किती आहे एकच म्हणून 1 अंक सोडून दशांश चिन्ह 2.5 आपलं उत्तर आलं पाहिजे. मग 2.5 काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. 2.5 ऑप्शन नंबर फर्स्ट दिलाय म्हणजे पहिला दिलाय आपल्याला 2 आणि 3 ह्यांच्या मधली परिमेय संख्या आहे. 2.5 तर परिमेय संख्या आहे मग ती 2 आणि 3 च्या दरम्यानची आहे का बघा बरं 2 आणि 3 च्या दरम्यानची आहे का. या 2 ला आपण लिहू शकतो 2.0 आणि या 3 ला आपण लिहू शकतो 3.0. आता ह्याच्या मधल्या संख्या कोणत्या असतील 2.1 याच्या मधली असेल 2.2 पण असेल 2.3 पण असेल. आता खाली लिहितो इथं पुढे लिहितो जरा 2.4 पण असेल 2.5 असेल पुन्हा 2.6 असेल 2.7 असेल 2.8 2.9 आणि 3.0. मग 2.0 म्हणजे 2 आणि 3.0 म्हणजे 3. मग मला सांगा 2.5 च्या दोघांच्या मधात येते की नाही येते म्हणजे 2.5 2 आणि 3 च्या दरम्यानची संख्या आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्हाला चेक करायची गरज नाही. आता पूर्णांक संख्या आहे का बघा पूर्णांक संख्या नाही ना ती दशांश पूर्णांकात आहे. पूर्णांक संख्या कशा असतात आपल्या डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 अशा असतात. अपूर्णांकात असते का दशांश अपूर्णांकात नसते. पुन्हा अपरिमेय संख्या आहे का अपरिमेय संख्या कोणत्या असतात वर्गमुळामध्ये पाहिजे आणि पूर्ण वर्ग नसायला पाहिजे म्हणजे वर्गमुळात 2. आता 2.5 वर्गमुळात आहे का नाही 7 पेक्षा मोठी परिमेय संख्या आहे 2.5 7 पेक्षा मोठी होतच नाही. 7 पेक्षा मोठी म्हणजे 7.1 7.2 किंवा 8.9 काही पण असू द्या पण 2.5 2 आणि 3 च्या दरम्यानची आहे किंवा 2.5 ला आपण 2.5 म्हणू शकतो 2.5 2 आणि 3 च्या दरम्यान असते ना बरोबर आहे. आपला प्रश्न क्रमांक 3 झालाय. बघूयात प्रश्न क्रमांक 4 रे बाब्या. चल 4था प्रश्न बघूयात. चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा प्रश्न क्रमांक 4. काय दिलंय पहा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. सत्य आहे दिले काय पहा प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. ऑप्शन नंबर 2 दिलंय प्रत्येक परिमेय संख्या पूर्ण संख्या असते. प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या असते आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते. 4 ऑप्शन दिलेत. मग पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं नैसर्गिक संख्या कोणत्या असतात. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात तर असतात 1 2 3 अशा असंख्य संख्या असतात म्हणजे सर्व धनसंख्या असतात 1 2 3 जे आपण मोजण्यासाठी वापरतो त्याला आपण मोज संख्या म्हणतो त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. पुन्हा दुसरा प्रकार असतो बेटा पूर्ण संख्यांचा. तर पूर्ण संख्या काय असते पहा तर ते असतात 0 1 2 3 अशा असंख्य संख्या असतात. पुन्हा असते पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या काय काय असतात पहा हे आपल्याला माहित आहे. पूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात तर सर्वच्या सर्व धनसंख्या म्हणजे डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 अशा असंख्य संख्या असतात. पहा पूर्णांक संख्या म्हणजे काय की डॉट 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 म्हणजे ह्या बाजूला ही असंख्या आहे म्हणजे याच्यामध्ये -100 पण येणार -1000 पण येणार -1,00,000 पण येणार अशा असंख्या ह्या बाजूला ही किती पण वाढू शकते. संख्या रेषेवर आपण माहित आहे. आता ह्या बाजूला ही सुद्धा किती पण वाढू शकते म्हणजे पूर्णांक संख्या काय असतात असंख्या असतात. सर्व धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्याचा समूह तयार होतो.
मग काय होणार पहा, पूर्णांक संख्या ह्या असंख्य असतात. पुढे आपल्याला काय करायचं बेटा, पूर्णांक संख्या असंख्य असतात, पुन्हा असते परिमेय संख्या. मग परिमेय संख्या म्हणजेच काय असते पहा, परिमेय संख्या म्हणजे काय असते की ज्या संख्या आपण काय करू शकतो, m/n रूपात लिहू शकतो. म्हणजे काय, 1/2 ही परिमेय संख्या आहे, 4 ही परिमेय संख्या आहे कारण 4ला आपण 4/1 लिहू शकतो. पुन्हा 5 ही परिमेय संख्या आहे, -3 परिमेय आहे, 0 आहे परिमेय आहे कारण 0ला आपण 0/1 लिहू शकतो. म्हणजे ह्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या आहे. म्हणजे 1.2 ही परिमेय संख्या आहे, 1.333 ... ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे अशा प्रकारच्या परिमेय संख्या असतात. आपण बघितलेल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही नाही बघितला असेल मागचा व्हिडिओ तर 100% बघा. मग आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न पहिला चौथा दिलेला आपल्याला, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आपल्याला कोणतं विधान खरं आहे ते ओळखायचं आहे. मग आता पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं आपल्याला पाहायचं आहे. मग पहिलं दिले तुम्हाला पहा, प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. हे ऑप्शन बरोबर आहे. कारण कोणती पण पूर्णांक संख्या असू द्या, अहो मला सांगा, परिमेय संख्या तयार करण्यासाठी आपल्याला आपण काय करतो, m/n रूपातील संख्या घेतो आणि आपल्याला काय करायचं, m आणि n काय असतात, हे सगळे ह्या दोन्ही संख्या परिमेय पूर्णांक संख्यामधल्या असतात. म्हणजे आता मी काय केलं, 2 घेतलं आणि 3 घेतलं, म्हणजे 2/3 ही काय आहे बेटा, पूर्णांक परिमेय संख्या आहे. मग आपल्याला प्रश्न काय दिला, प्रत्येक पूर्णांक संख्या म्हणजे -4 ही परिमेय संख्या असेल की नाही, 100% असेल. कारण -4 पूर्णांक संख्या आहे, ती आपल्याला परिमेय संख्येच्या रूपात लिहिता येते, -4/1. पुन्हा मी घेतलं इथं 1 पूर्णांक संख्या आहे, ती परिमेय संख्या पण असते कारण 1ला आपण 1/1 लिहू शकतो. पुन्हा मी घेतलं इथं 10 पूर्णांक संख्या आहे, ती परिमेय पण आहे कारण 10ला आपण लिहू शकतो 10/1. म्हणजे अशा प्रकारे पूर्णांक संख्येला आपण म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्येला आपण परिमेय संख्येच्या रूपात लिहू शकतो. म्हणून प्रत्येक पूर्णांक संख्या परिमेय असते. ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. आता बाकीचे ऑप्शन पण आपण चेक करून घेऊयात. दुसरा ऑप्शन काय दिले तुम्हाला, प्रत्येक परिमेय संख्या पूर्ण संख्या असते म्हणते. बाबा बघा, प्रत्येक परिमेय संख्या पूर्ण संख्या असते का, बघा. आता मला सांगा, 2 परिमेय आहे, 2 पूर्ण पण आहे, पण 2/3 काय आहे बेटा, 2/3 परिमेय आहे, पण 2/3 पूर्ण आहे का नाही. पूर्ण संख्या कोणत्या असतात, 0, 1, 2, 3. मग 2/3 तर परिमेय आहे, नाही होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 2 नाही होणार. ऑप्शन नंबर 3 काय दिले पहा, प्रत्येक पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असते. प्रत्येक पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. 0, 1, 2, 3 अशा असंख्य संख्या असतात. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये 0 आहे पण नैसर्गिकमध्ये नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण नाही होणार. ऑप्शन 4 पहा, प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते. आता बघा, पूर्णांक संख्यामध्ये सर्व धनसंख्या पण येतात आणि ऋण पण येतात, पण नैसर्गिक संख्यामध्ये फक्त धनसंख्या येतात आणि 0 पण नसते. म्हणून आपण ह्या संख्येला काय म्हणणार, प्रत्येक पूर्णांक संख्या ही काय असणार आहे, प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक नसते. म्हणजे असते का नाही, म्हणजे हे ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अशा प्रकारे आपला हा प्रश्न 14 पण झाला आहे. बघूयात प्रश्न 5. चला मित्रांनो, आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 5. मग बघूयात, चला काय दिलंय, पुढीलपैकी कोणत्या संख्येचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, आता आपल्याला समजून घ्यायचा अगोदर गुणाकार व्यस्त. पुन्हा आपण ऑप्शनकडे जाऊयात. पहा, आपल्याला गुणाकार व्यस्त कशाला म्हणतात ते बघायचं आहे. गुणाकार व्यस्त म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार जेव्हा 1 येतो तेव्हा आपण त्याला म्हणतो गुणाकार व्यस्त. सपोज आता माझ्याकडे 5 ही संख्या आहे. आता या 5ला मी कितीनं गुणलं तर उत्तर 1 येणार, तर 1/5नं गुणल्यावर उत्तर 1 येणार. कारण बघा, 5 गुणिले 1/5 मला करायचं आहे. म्हणजे 5च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असते. ह्या 5चा आणि 1चा गुणाकार 5×1=5 भागिले 1 आणि 5चा गुणाकार 5×5, 5×5, 5×5 म्हणजे 1 येते. म्हणजे 5ला जर मी 1/5नं गुणलं तर 1 येते. पुन्हा मी 6ला जर 1/6नं गुणलं तर उत्तर 1 येते. 6 6 कटून जातात डायरेक्ट आणि 1 राहते. पुन्हा मी 7ला जर 1/7ने गुणलं तर उत्तर किती येणार, 1 येणार. कारण 7 7 कटणार म्हणजे 1 येणार. म्हणजे जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो गुणाकार व्यस्त. समजा आता माझ्याकडे संख्या 1 आहे -5, तर ह्या -5ला मी कितीनं गुणल्यावर उत्तर +1 आलं पाहिजे बरं, -1 नाही. तर ह्या -5 आहे म्हणून काय माहिती आहे आपल्याला, वजा गुणिले वजा अधिक होते. मग पुढची संख्या पण वजा असेल कारण वजा गुणिले वजा अधिक होते. इथं आपल्याला वजा नको आहे, इथं वजा दिले म्हणजे दुसरी संख्या पण वजा असेल कारण वजा गुणिले वजा अधिक होते. आणि 5ला जर आपण -5ला जर -1/5नं गुणला तर उत्तर 1 येते. कारण 5 5 कटते, वजा वजा अधिक आणि 1 येते. म्हणजे -5ची गुणाकार व्यस्त संख्या असते -1/5. तर पहा,
आपल्याला कोणत्या संख्येचा गुणाकार असं सांगता येत नाही. मग पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे 1. मग 1ची गुणाकार अशी संख्या आपल्याला सांगता येते. 1ची गुणाकार संख्या असते 1/1 म्हणजे 1 असते. म्हणजे ऑप्शन 1 आपलं इथला ऑप्शन आपलं उत्तर नाही आहे. नाही ना, आपल्याला कोणत्या संख्येची गुणाकार संख्या सांगता येत नाही हे विचारलंय. 1 सांगता येते ना. पुन्हा आपल्याला दिलेलं आहे -1. -1ला जर आपण -1/1 न गुणलं तर पहा 1 कटले, वजा गुणिले वजा अधिक 1 म्हणजे हे सुद्धा ऑप्शन -1ची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या सांगता येते. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. आपल्याला सांगितलं कोणत्या संख्येत सांगता येत नाही. पुन्हा मी घेतलं 0. मग 0ला जर आपण काय केलं बेटा, 0ला 1 सेकंद बघा लाईट गेलेली आहे. जर आपण काय केलं बेटा, 0ला जर आपल्याला 0ची गुणाकार संख्या कोणती असते ते आपल्याला 1/0 घ्यावं लागेल. पण मला सांगा 0ला गुणिले 1/0 पण 1/0 म्हणजे आपण कोणत्या संख्येला 0 भागू शकत नाही. मग 1/0 म्हणजे इन्फानाईट नंबर असते ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे 0 या संख्येची आपल्याला गुणाकार संख्या सांगता येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आता चौथा बघूयात. 4ची गुणाकार संख्या आपल्याला सांगता येते. 4ला जर मी 1/4 न गुणलं तर उत्तर 1 येते, कारण 4 4 कटते 1 येते. म्हणजे ऑप्शन चौथं पण आपलं उत्तर नाही, आपलं उत्तर तिसरं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या सांगता येत नाही असं लक्षात ठेवायचं. 0 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला सांगता येत नाही. बाकीच्या कोणत्या संख्येची गुणाकार संख्या आपल्याला सांगता येते. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे परिमेय आणि अपरिमेय संख्यावरची उदाहरणं कशा प्रकारची येतील, तुम्हाला सॉल्व्ह कशी करायची आहेत. आपल्याला 4 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन जर आपलं बरोबर असेल तर बाकीच्या 3 ऑप्शनकडे आपल्याला जायचं नाही, आपल्याकडे वेळ वाचवायचा आपल्याला. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा, अभ्यास करत राहा आणि परीक्षेमध्ये पास व्हा. जर तुम्ही अजूनही ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला सूचना येईल की अशा प्रकारे प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ येईल आणि तुम्हाला पाहता येईल. अभ्यास करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.